लास्ट लेक्चरला आपण फायनान्शियल प्लॅनिंगची काही थिअरी बघितली होती आणि एक सॉल्ड एक्झाम्पल बघितलं होतं. आज आपण प्रॅक्टिस सेट 4.1 बघतोय. द फर्स्ट एक्झाम्पल जे आहे ते आहे पवन मेडिकल सप्लाईज मेडिसिन्स ऑन सम मेडिसिन्स. द रेट ऑफ GST इज 12%. देन व्हॉट इज द रेट ऑफ CGST अँड SGST. आता आपण जसं मागच्या लेक्चरमध्ये बघितलं की CGST आणि SGST हे नेहमी इक्वल असतात आणि कंबाईनली GST टॅक्स अप्लाय होतो. आता इथे जर 12% टोटल GST आहे तर याचा अर्थ CGST असेल त्याचा हाफ म्हणजे 6% आणि SGST असेल 6%. सेकंड एक्झाम्पल आहे ऑन सर्टन आर्टिकल इफ रेट ऑफ CGST इज 9%, देन व्हॉट इज द रेट ऑफ SGST अँड व्हॉट इज द रेट ऑफ GST. आता इथे त्यांनी आपल्याला CGST दिलेला आहे 9% आणि आपल्याला माहिती आहे की CGST आणि SGST हे नेहमी इक्वल असतात. त्यामुळे जर CGST 9% असेल तर SGST सुद्धा 9%च असेल. म्हणजेच टोटल GST झाला 9 + 9, कारण CGST + SGST असं मिळून टोटल GST होतो. म्हणून 9 + 9 इज इक्वल टू 18% झालं टोटल GST. हे झालं आपलं सेकंड एक्झाम्पल. आता थर्ड एक्झाम्पल जे आहे ते आपल्याला पूर्ण सॉल्व करावं लागेल. एक्झाम्पल आहे मेसर्स रियल पेंट sold 2 tins of luster paint and taxable value of each tin is ₹2,800. If the rate of GST is 28%, then find the amount of CGST and SGST charged in the tax invoice. आता त्यांनी आपल्याला काय काय दिलं ते आपण बघू. टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ ईच टीन आपल्याला दिलेली आहे, ती आहे 2800. पण क्वांटिटी किती आहे? क्वांटिटी 2 टीनची आहे. मग 2 टीनची आहे म्हटल्यावर टोटल टॅक्सेबल व्हॅल्यू आपली होईल 2 × 2800, दॅट इज 5600. ही झाली आपली टोटल टॅक्सेबल व्हॅल्यू. या व्हॅल्यूवर टॅक्स अप्लाय होईल. आता रेट ऑफ GST सुद्धा त्यांनी दिलेला आहे 28%, म्हणजे त्यामध्ये असेल CGST 14 आणि SGST 14. मग CGST काढायचं असेल तर आपल्याला 14 × 5600 अपॉन 100 म्हणजे त्याचं CGST कॅल्क्युलेट होईल आणि सिमिलरली SGST सुद्धा कॅल्क्युलेट होईल. म्हणजे CGST आणि SGST दोन्हीच्या व्हॅल्यू सिमिलर येतील. या कॅल्क्युलेशन नंतर त्या व्हॅल्यू येतात 784. मग 784 झाला CGST, 784 झाला SGST. म्हणजे टोटल GST विल बी 1568. या दोघांची ॲडिशन. आता जेव्हा आपल्याला त्याची टोटल परचेस व्हॅल्यू काढायची असेल तेव्हा ते आपल्याला करावी लागेल 5600 + 1568. ही झाली त्याची टोटल परचेस व्हॅल्यू. फोर्थ एक्झाम्पल जे आहे ते आहे टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ अ रिस्ट वॉच बेल्ट इज 586. रेट ऑफ GST इज 18%. देन व्हॉट इज द प्राइस ऑफ द बेल्ट फॉर द कस्टमर. आता इथे त्यांनी 586 ही व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला. ही आहे टॅक्सेबल व्हॅल्यू, म्हणजे याच्यामध्ये GST कॅल्क्युलेटेड नाही आहे. तर आपल्याला याच्यावर GST अप्लाय करून टोटल व्हॅल्यू जी कस्टमरला पे करावी लागेल ती काढावी लागेल. GSTचा रेट दिलेला आहे आपल्याला 18%. आता बघू आपण हे कसं सॉल्व करायचं. टॅक्सेबल व्हॅल्यू आहे 586, GST आहे 18%. आता इथे आपल्याला CGST SGST वेगळं घ्यायची गरज नाही आहे, कारण त्यांनी आपल्याला ते विचारलं नाही आहे. म्हणून आपण टोटल 18%वर कॅल्क्युलेट करून घेऊ. 18% म्हणजे काय होईल कॅल्क्युलेशन आपलं 18 × 586 जी टॅक्सेबल व्हॅल्यू आहे अपॉन 100 इज इक्वल टू 105.48. म्हणजे 105.48 हा झाला टॅक्स जो त्या टॅक्सेबल व्हॅल्यूवर अप्लाय झाला. म्हणजे आता व्हॅल्यू फॉर कस्टमर काय होईल? टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस टॅक्सेस अप्लाइड. मग आता टॅक्सेबल व्हॅल्यू होती 586 प्लस टॅक्स आपण कॅल्क्युलेट केला 105.48, म्हणजेच टोटल झाली 691.48. ही व्हॅल्यू कस्टमरला पे करावी लागेल त्या रिस्ट वॉच बेल्टसाठी. फिफ्थ एक्झाम्पल जरा वेगळं आहे. द टोटल व्हॅल्यू इन्क्लुडिंग GST ऑफ अ रिमोट कंट्रोल्ड टॉय कार इज ₹1770. Rate of GST is 18% on toys. Find the taxable value, CGST and SGST for the toy car. आता इथे त्यांनी आपल्याला काय दिलेलं आहे की टॅक्स ॲड करून परचेस व्हॅल्यू जी आहे कस्टमरसाठीची ती दिलेली आहे. त्याच्यावरून आपल्याला टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणजे कोणत्या व्हॅल्यूवर टॅक्स ॲड करून ती 1770 झाली ते आपल्याला इथे काढायचं आहे. आणि त्यांनी आपल्याला GSTचा रेट दिलेला आहे जो आहे 18%. आता इथे आपण कन्सिडर करू की टॅक्सेबल व्हॅल्यू आहे ₹100. तर मग व्हॅल्यू टोटल व्हॅल्यू किती होईल त्याच्यावर 18% टॅक्स ॲड करून. म्हणजे जर आपण ॲज्युम केलं की टॅक्सेबल व्हॅल्यू इज 100 तर टोटल व्हॅल्यू विल बी 118. मग जर 100ला 118
तर आपण असं कन्सिडर करू शकतो की फॉर द टोटल व्हॅल्यू ऑफ ₹1770 टॅक्सेबल व्हॅल्यू विल बी एक्स. म्हणजे जर 100ला 118 तर एक्सला 1770 हे आपलं कॅल्क्युलेशन झालं. मग ते आपण इथे पुट करू इक्वेशनमध्ये. x/1770 इज इक्वल टू 100/118. मग आता याचाच अर्थ काय होतो की जर आपण एक्स ट्रान्सपोज केला तर 1770 इकडे जाऊन 100ला मल्टिप्लाय करेल. म्हणजे x इज इक्वल टू 1770 इंटू 100/118. तर याचा आन्सर येतं आपलं 1005. म्हणजेच टॅक्सेबल व्हॅल्यू आली 1500, ज्यावर टॅक्स अप्लाय होऊन टोटल व्हॅल्यू झाली 1770. म्हणजे GST किती ॲड झाला तर 1770 म्हणजे टोटल व्हॅल्यू मायनस टॅक्सेबल व्हॅल्यू ती आली आपली 270. मग जर 270 टोटल GST असेल तर CGST आणि SGST हे इक्वल असतात, म्हणून ते आले 135 इच. म्हणजे 135 प्लस 135 270 हे जेव्हा टॅक्सेबल व्हॅल्यूमध्ये ॲड झाले 1500मध्ये, तेव्हा ते टोटल व्हॅल्यू आली 1770. सिक्स्थ एक्झाम्पल जरा मोठा आहे. टिपटॉप इलेक्ट्रॉनिक्स सप्लाइड एन AC of 1.5 ton to a company. कॉस्ट ऑफ द AC सप्लाइड इज 51,200. आता ही व्हॅल्यू जी दिली आहे ती इन्क्लुडिंग GST दिलेली आहे. रेट ऑफ CGST ऑन AC इज 14%. देन फाइंड द फॉलोइंग अमाउंट्स ॲज शोन इन द टॅक्स इनवॉइस ऑफ टिपटॉप इलेक्ट्रॉनिक्स. आता त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे रेट ऑफ SGST, रेट ऑफ GST ऑन AC, टॅक्सेबल व्हॅल्यू ऑन AC, टोटल अमाउंट ऑफ GST, अमाउंट ऑफ CGST, अमाउंट ऑफ SGST. आता आपण स्टेप बाय स्टेप हे सगळं सॉल्व करू. आता जर त्यांनी आपल्याला रेट ऑफ CGST 14% गिवन आहे तर SGST सुद्धा इक्वल असेल, म्हणजे तो आला 14%. हे आपलं फर्स्ट सॉल्व झालं. सेकंड, त्यांनी आपल्याला विचारलं रेट ऑफ GST ऑन AC. जर CGST आणि SGST 14 आहे तर रेट ऑफ टोटल GST विल बी 28%. हे सुद्धा सॉल्व झालं. थर्ड, आता टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ AC आपल्याला काढायची आहे. मागच्या एक्झाम्पलमध्ये सॉल्व केल्याप्रमाणे आपण करू. इथं 28% आहे, म्हणजेच 100 ॲझ्युम केलं तर ती व्हॅल्यू होते 128. 100मध्ये 28 ॲड केलं. मग जर 100ला 128 तर एक्सला 51,200. म्हणजेच एक्स इज इक्वल टू 51,200 इंटू 100/128. ती व्हॅल्यू येते 40,000. म्हणजेच टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ AC विल बी 40,000. त्यानंतर त्यांनी टोटल अमाऊंट ऑफ GST विचारला आहे. आपण मगाशी बघितलं की टोटल टॅक्सेबल व्हॅल्यूमध्ये आपण जेव्हा GST ॲड करतो तेव्हा पेएबल व्हॅल्यू येते ती, किंवा परचेस व्हॅल्यू येते, इनवॉइस व्हॅल्यू येते. इथे जर 51,200 आपल्याला टोटल व्हॅल्यू दिलेली आहे आणि 40,000 टॅक्सेबल व्हॅल्यू आहे, म्हणजेच 51,200 मायनस 40,000 केल्यावर जी व्हॅल्यू येईल ती असेल GSTची व्हॅल्यू. ती येते आपली 11,200. मग आता 11,200 ही आहे CGST आणि SGST यांची कंबाईन व्हॅल्यू, म्हणजे त्यांना हाफ केल्यावर आपल्याला मिळेल CGST किंवा SGST. मग अमाऊंट ऑफ CGST जो आपल्याला विचारला आहे तो आपण काढू शकतो 11,200ला हाफ करून. दॅट इज 5,600. इट इज द व्हॅल्यू ऑफ CGST. म्हणजेच अमाऊंट ऑफ SGST आणि अमाऊंट ऑफ CGST बोथ विल बी 5,600 इच. या आपल्या सगळ्या व्हॅल्यूज फाइंड आउट झाल्या. लास्ट एक्झाम्पल जरा ट्रिकी आहे. Prasad purchased a washing machine from Maharashtra Electronic Goods. The discount of 5% was given on the printed price of rupees 40,000. Rate of GST charged was 28%. Find the purchase price of the washing machine. Also find the amount of CGST and SGST shown in the tax invoice. आता इथे एक लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला प्रिंटेड प्राईस 40,000 दिलेली आहे आणि त्यावर 5% डिस्काउंट आहे, म्हणजे टॅक्स अप्लाय होईल डिस्काउंटेड प्राईसवर. म्हणून आपण पहिले डिस्काउंट दिल्यानंतर प्राईस किती झाली ते आपल्याला काढावं लागेल. 40,000 वर 5% टॅक्स 5% डिस्काउंट आहे, म्हणजेच 40,000 इंटू 5/100 हे कॅल्क्युलेशन येतं आपलं 2,000. म्हणजे त्या शॉपकीपरने 2,000 रुपीजचा डिस्काउंट दिला. Hence the price after discount will be 40,000 minus 2,000, that is 38,000. आता जो GST कॅल्क्युलेट होईल तो या 38,000 वर कॅल्क्युलेट होईल. मग 38,000चा 28% आपण GST जर काढला, जे कॅल्क्युलेशन येतं 38,000 इंटू 28/100, त्याचा आन्सर येतं 10,640. हा झाला टोटल GST. म्हणजे CGST आणि SGST याचे हाफ असतील. Hence CGST is equal to SGST is equal to 1/2 of 10,640, that is 5,320 rupees. हा झाला CGST आणि SGST each.
म्हणजे परचेस व्हॅल्यू काय होईल, त्याची 38,000 म्हणजे त्याची डिस्काउंटेड व्हॅल्यू प्लस त्याच्यावर अप्लाइड GST, म्हणजे परचेस व्हॅल्यू होईल 38,000 प्लस 10,640 इज इक्वल टू 48,640. आता इथे आपला प्रॅक्टिस सेट हा कंप्लीट झालेला आहे. तुम्ही परत एकदा न बघता ट्राय करून बघा. जर काय डाऊट्स असतील तर कमेंट्स करा. थँक्यू.